ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, माघ वद्य नवमीला 3 वेळा जय जय रघुवीर समर्थ हा घोष करून समर्थ रामदास स्वामी समाधीस्थ झाले. हाच तो दिवस दासनवमी म्हणून ओळखला जातो. यंदा 2024 रोजी 5 मार्च रोजी दासनवमी आहे. सद्गुरू समर्थ श्री रामदास स्वामी महाराज या नावातच सर्व काही आले. त्यांच्या समग्र चरित्राचे व उपदेशाचे सार वरील 5 शब्दांमध्ये पूर्णपणे सामावलेले आहे असे मानले जाते. समाज विषयाच्या अपार तळमळीतून समर्थांनी अफाट विपुल वाङ्मय निर्मिती केली. अभंग, दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, अनेक आरत्या, उदाहरणार्थ सुखकर्ता दुःखहर्ता, ही गणपतीची आरती, लवलवती विक्राळ ब्रह्मांडी माळा, ही शंकराची आरती, अशा लेखनकृती प्रसिद्ध आहे. यापैकी मनाचे श्लोक घरोघरी आवर्जून म्हटले जातात. समर्थ रामदास स्वामी यांचे वाङ्मय एखाद्या विशाल महासागराप्रमाणे आहे. या महासागराची एक जबरदस्त लाट म्हणजे मनाचे श्लोक. असे म्हटले जाते, मनाचे श्लोक मनुष्याला आत्मपरीक्षण करण्याचे शिकवतात असे मानले जाते. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाची जयंती साजरी केली जाते. समर्थांनी स्वधर्म व स्वराष्ट्राविषयी निस्तेज होऊ लागलेल्या समाजात नवचेतना निर्माण केली. समर्थांनी एका बैठकीत एका रात्रीत ते 205 मनाचे श्लोक सांगितले अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. समर्थांच्या बुद्धीचा व प्रतिभेचा एकंदर आवाका यातून लक्षात येऊ शकतो असे म्हणतात. मनाचे श्लोक यांची निर्मिती कशी झाली याबाबत एक कथा सांगितली जाते. आपले 12 वर्षाचे पायी तीर्थाटन व भारत भ्रमण यात्रा पूर्ण करून रामदास स्वामी नियोजित कार्यासाठी चाफळच्या खोऱ्यात येऊन राहिले. येथे आसपासच्या प्रदेशात समर्थांचा शिष्य समुदाय वाढत होता. समर्थ रामदास स्वामींनी येथे रामोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. स्वामींच्या मनात होते की रामोत्सवासाठी एक कायमचे ठिकाण असावे. तेथे श्रीराम विराजमान व्हावेत. चाफळच्या गावकऱ्यांनी स्वामींना राम मंदिरासाठी जागा मिळवून दिली. तेथे मंदिर उभारणीचे काम सुरू झाले. अंगापूरच्या डोहातून स्वामींना रामाची मूर्ती मिळाली. तिची स्थापना चाफळच्या मंदिरात करण्यात आली आणि तेथे रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात सुरू झाला. रामदास स्वामींनी दूरदर्शीपणाने रामांच्या उत्सवाची सर्व व्यवस्था करून ठेवली होती. रामदासांची लोकप्रियता वाढू लागली. आजूबाजूच्या गावातील लोक उत्सवासाठी येऊ लागले. दरवर्षी ही संख्या वाढतच होती. या भक्तांची व्यवस्था करणे, त्यांच्या भोजनाची, राहण्याची व्यवस्था करणे हे सारे भिक्षेवर करावे लागे. त्यासाठी एखाद्या धनिकाची अथवा सरदाराची मदत स्वामींनी घेतली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांकडून मदत पाठवली जात असे. मात्र एके वर्षी मदत आली नाही. महाराज काहीतरी राजकीय उलाढालीत गुंतलेले असावे असा विचार करून शिष्यगण आपापल्या कार्याला लागले. आयोजक शिष्य काळजीत होते. आणखी 2-3 दिवस वाट पाहून स्वामींना याविषयी सांगायचे ठरवले. उत्सव तर जवळ येऊन ठेपला होता. अखेरीस एक दिवस या शिष्यांनी रात्रीची जेवणे झाल्यावर समर्थांपुढे हा विषय काढला. समर्थांनी सर्वांचे म्हणणं शांतपणे ऐकून घेतले. नंतर स्वामी म्हणाले, अरे, तुम्ही कशाला काळजी करता? ज्या रामाचा आपण उत्सव करीत आहोत तो कैवल्यदाता आहे, मोक्षदाता आहे. मग या साध्या उत्सवाची काळजी तो घेणार नाहीत का? आपण व्यर्थ चिंता करू नये. मात्र आपल्या कामात निष्काळजीपणा, आळस नसावा. आपण जमेल तसा उत्सव करू. रामराया आपल्याला काही कमी पडू देणार नाही. सर्व शिष्यमंडळी निघून गेल्यावर स्वामींनी कल्याण स्वामींना कागद, दौत व लेखणी घेऊन बोलावले. कल्याण स्वामी लिहून घ्यायला बसल्यावर समर्थांनी सांगण्यास सुरुवात केली. गणाधीश तो ईश सर्व गुणांचा. समर्थ एकामागून एक श्लोक सांगत होते. कल्याण स्वामी ते लिहून घेत होते. दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंत समर्थांच्या काव्याचा ओघ अखंडपणे सुरू होता. शेवटी म्हणे, दास विश्वसता
मुक्तिभोगी ही अखेरच्या श्लोकाची शेवटची ओळ सांगून समर्थ उठले. कल्याण स्वामींना काही सूचना देऊन आपल्या आवडत्या निसर्ग सानिध्यातील निवांत स्थान असलेल्या डोंगराकडे निघून गेले. कल्याण स्वामींनी इतर शिष्यांकडून त्या श्लोकांच्या नकला तयार करून घेतल्या. भिक्षेसाठी निघालेल्या सर्व शिष्यांना त्या वाटण्यात आला. मनाचे श्लोक लोकांना ऐकवत भिक्षा गोळा करायची असे त्यांनी ठरवले. आजही रामदासी मनाचे श्लोक म्हणत भिक्षा घेतात व ती मठात जमा करतात. त्या वर्षी हे श्लोक ऐकवत रामदास महंतांच्या शिष्यांनी भिक्षेद्वारा धान्य, इतर खाद्यसामग्री वगैरे गोळा केली आणि उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला. संकल्प निस्वार्थ बुद्धीने केलेला असेल तर लोकोपयोगी कार्यासाठी परमेश्वरी सहाय्य हे मिळतच जाते. निस्पृह कार्यकर्त्यांसाठी सकारात्मकचे, आत्मनिर्भरतेचे हे एक उत्तम उदाहरण आहे. या कथेवरून समर्थांनी एका बैठकीत एका रात्रीत हे 205 मनाचे श्लोक सांगितले असे मानले जाते. ही निर्मिती कथा ऐकल्यावर समर्थांच्या अंगी असलेल्या कवित्व शक्तीचा आणि प्रचंड आत्मविश्वासाचा प्रत्यय हा येतो. स्वामींच्या शब्दावर पूर्ण निष्ठा असल्याने त्या श्रद्धेतून शिष्यांना आत्मविश्वासाचे बळ आणि कुठल्याही परिस्थितीत डगमगून न जाता धैर्याने कार्य करण्याची प्रेरणा ही मिळत होती. हे या कथेतून पूर्णपणे स्पष्ट होते. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.